आणखी एक मोठी बातमी आहे। नागपुरातील कार अपघात प्रकरणी राज्यातील राजकारण तापलंय। प्रकरणाची माहिती घेण्यासाठी सुषमा अंधारे थेट नागपूरच्या सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्या। त्यांनी पोलिसांची भेट घेतली आहे। जेव्हा एखादा अपघात घडतो त्यावेळेला ती गाडी पोलीस ठाण्यामध्ये नेली जाते, मात्र बावनकुळेंच्या मुलाची गाडी गॅरेजमध्ये का नेली असा सवाल सुषमा अंधारेंनी पोलिसांना केला। तर अपघातातील गाडीचा नंबर FIR मध्ये का नाहीये, संकेत बावनकुळेची मेडिकल का केली नाही असा सवाल सुषमा अंधारेंनी केला आणि तिथल्या पोलिसांवर प्रश्नांची सरबत्ती केली। बावनकुळेंची ताकद जास्त झाली की पोलीस कमी पडले असा सवालही अंधारेंनी उपस्थित केला। दरम्यान पोलिसांना यावेळेला जेव्हा सुषमा अंधारे या सगळी चौकशी करत होत्या, प्रश्नांची सरबत्ती करत होत्या, त्यावेळेला मीडियाकडून याचं कव्हरेज केलं जात होतं। त्याच वेळेला पोलिसांना एक कॉल आला, फोन आला आणि त्या फोन नंतर पोलिसांनी माध्यमांना बाहेर जाण्याच्या सूचना दिल्या। त्यामुळे पोलिसांना तो आलेला कॉल नेमका कुणाचा होता, कोणी फोन केला होता असा सवाल आता उपस्थित होतोय। सर, जो काही नंबर प्लेट गाडीचा नंबर प्लेट आहे, ज्यावेळेस आम्ही गाडी डिटेन कोराडीमधून केली त्यावेळेस गाडीला नंबर प्लेट होता, आताही होता। पोलीस स्टेशनला आल्यानंतर तो जो काही नंबर प्लेट आहे तो काढून आतमध्ये डिकीमध्ये ठेवलेला आहे, कारण तो नंबर प्लेट लूज झालेला होता, पडू नये म्हणून ठेवलेला आहे। त्यामुळे असं कुठेही नाही की गाडीला नंबर प्लेट नव्हते म्हणून। तर सुषमा अंधारे या थेट सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्या, ज्या ठिकाणी बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांच्या मुलाच्या गाडीनं अपघात झालेला आहे। 4 गाड्यांना उडवलं होतं त्यांच्या मुलाच्या ऑडी कारनं आणि त्यामध्ये संकेत बावनकुळे जे चंद्रशेखर बावनकुळेंचे पुत्र आहेत तेच गाडी चालवत असल्याचा आरोप विरोधक करताना दिसून येत आहेत। मात्र संकेत बावनकुळेंचा मित्र गाडी चालवत होता आणि संकेत बावनकुळे हे बाजूला बसले होते असा या माहिती या ठिकाणी पोलिसांनी दिलेली आहे आणि त्यावरून सुषमा अंधारेंनी अनेक प्रश्न उपस्थित केले। अपघाताची गाडी स्पॉट पंचनामा व्हायला पाहिजे, गाडीचा पंचनामा व्हायला पाहिजे। यात गाडीचा पंचनामा केला गेला नाही। गाडीचं वय अवघं 28 दिवसांचं आहे। ही गाडी अतिशय नवीन गाडी आहे, म्हणजे गाडीत काहीच बिघाड नव्हता। याचा अर्थ रॅश ड्रायव्हिंग आणि नेग्लिजन्सचा गुन्हा आहे याच्यामध्ये, की गाडी 150च्या वेगाने होती। नवी गाडी अशी बंद पडू शकत नाही। रॅश ड्रायव्हिंगमुळे हा अपघात झाला। या सगळ्यांमध्ये अपघाताच्या गाडीचा पंचनामा होऊन गाडी जमा करायला पाहिजे, पण ती गाडी तात्काळ गॅरेजमध्ये रिपेअरिंगला पाठवली गेली। सोमवारी यावर ज्यावेळेला आम्ही ट्विटर्स आणि वेगवेगळ्या सोशल मीडियावरून आवाज उठवला तेव्हा ही गाडी पुन्हा पोलीस स्टेशनला आणली गेली। याचे व्हिडिओ फुटेज आणताना नेतानाचे मी ऑलरेडी ट्विटरवर पोस्ट केलेले आहेत। म्हणजे मदने साहेब आणि चकाटे साहेब यांनी मला कितीही वेगळी माहिती द्यायचा प्रयत्न केला तरी त्याचे फुटेज ऑलरेडी दिलेले आहेत। ती अत्यंत ज्ञानी महिला आहे, तिने केलेल्या वक्तव्यावर मी भाष्य करणार नाही। त्यांचं भाष्य सोडत आहे, आपण त्यांना वाचवण्याचे प्रयत्न होत आहे। अहो, असं कसं होतं? ही लोकशाही आहे। या लोकशाहीमध्ये कायद्याला सर्वात जास्त महत्व आहे। घटना मानणारे आम्ही आहोत। तो बावनकुळेचा मुलगा असो का एकनाथ शिंदेचा मुलगा असो का आणखीन कुणाचाही मुलगा असो, कायदा सर्वांसाठी समान आहे। म्हणून कायद्याच्या याच्यात तो जर गुन्हेगार असेल तर त्याला शिक्षा जरूर होईल। कायदा मोडून किंवा कायद्याच्या वर आपण आहोत असं जर कोणी भासवत असेल तर ते चुकीचं असतं। आम्ही त्यातले नाहीत, आम्ही घटना मानणारे आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।